ती म्हणजे स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे। 5 ते 7 गुंडांनी गाडी अडवत ही दगडफेक केलेली आहे। स्वराज्य पक्षाचे जळगाव जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करता निघाले असता शेगावकडे ते जात होते। यावेळी दुचाकीवरून आलेल्या 5 ते 7 गुंडांनी त्यांची गाडी अडवली आणि गाडीवर दगडफेक सुरू केली। तसंच धारदार शस्त्रांनी देखील त्यांनी हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये प्रशांत डिक्कर आणि त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झालेले आहे। यावेळी प्रशांत डिक्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका देखील आलेला आहे। ते अद्यापही बेशुद्ध अवस्थेत आहेत। त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं सांगितलं जाते। पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी समोर येते। प्रशांत डिक्कर यांच्या गाडीवरती दगडफेक झाली आहे, त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि त्यांना आता हृदयविकाराचा झटका देखील आलेला आहे। एका विस्थापित भूमिहीन शेतमजुराचा मुलगा शेतकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्ता प्रस्थापितांसमोर मोठं आव्हान उभं करतो आणि विजयाची वाट धरतो। हे माजलेल्या प्रस्थापित आमदाराला पाहावलं नाही असं वक्तव्य केलं जात आहे। लोकशाही पद्धतीने आपला पराभव दिसत असल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या स्थानिक आमदारांनी हा भ्याड हल्ला घडवून आणला असं देखील सांगितलं जात आहे। हा माज आम्ही उतरवू असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। प्रशांत डिक्कर हल्ल्याप्रकरणी संभाजीराजेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। माजलेल्या आमदाराचा माज उतरवणार असं ते म्हणालेत। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या मतदारसंघातून स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर आपल्या गावाकडून पहाटे शेगावला निघाले होते। तिथे अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला, वार केला त्यांच्यावर आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। तर स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धनंजयजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय मॅम। हो जी। आणि जी महत्वाची बातमी आता आपण ऐकतो आहोत ती म्हणजे प्रशांत डिक्कर यांच्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे। आपला संशय कोणावर आहे? कोणी ही दगडफेक केली असावी असं आपल्याला वाटतं? मी आता सध्या अकोलेच्या ओझोन हॉस्पिटलमध्ये आहे। जी, अतिशय सर्वसामान्य हा कार्यकर्ता आहे। आज तो ऑक्सिजनवरती आहे आणि हा ऑक्सिजनवरती आयसीयू मध्ये जाण्याचं कारण म्हणजे समाजाची सेवा करतो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो। या ठिकाणी 20 वर्ष असणारा भारतीय जनता पार्टीचा आमदार, त्याचबरोबर काँग्रेसचे जे आमदार सुपुत्र आहे, या सगळ्या लोकांनी मिळून ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका कोंडीत अडकवलेला आहे, पहाटे हल्ला केलेला आहे। मी आता स्पष्टपणे सांगू शकत नाही या दोघांपैकी कोणी केलाय, परंतु हा 100% राजकीय हल्ला आहे। याचं कारण म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशांत वारं तयार झालं होतं, वातावरण तयार होतं। संभाजीराजेंनी 3 सभा 1 रॅली या भागामध्ये दिली होती आणि या सगळ्या गोष्टीमुळे यांच्या पायाखालची जमीन हादरली आणि यांनी या बिचाऱ्या मुलाला आज आयसीयूचे दिवस दाखवलेले आहेत। जळगाव जामोदची जनता या राजकीय कारणाच्या मंडळींना, गुंडांना माफ करणार नाही आणि एक पक्षाचा सरचिटणीस आहे ना, त्याने संभाजीराजे देखील अकोल्याच्या दिशेने यायला निघालेले आहेत। आम्ही सर्वजण प्रशांत आणि प्रशांतच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत। जी, मात्र धनंजयजी, नेमका कोणावरती संशय आहे आपला? नाही, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कुटे नावाचे आमदार आहेत त्यांची मसल पॉवर, गुंड सांभाळणं, 20 वर्ष मध्ये सत्तेमध्ये असल्यामुळे माज आलेला आहे त्यांना। या सगळ्या प्रक्रियेतनं हा हल्ला झाला असू शकतो असा आमचा संशय आहे। पोलीस प्रशासनाचं आणि संभाजीराजांचं देखील बोलणं झालेलं आहे। आमच्या प्रशांतची तब्येत लवकरच सुधारवा अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जी, मात्र आता पुढची कारवाई तुमची काय असणार आहे धनंजयजी? हे झालेल्या गोष्टींना जशा तसं उत्तर संभाजीराजांनी स्वराज्य पक्ष देईल। ही घडलेली घटना निंदनीय आहे। लोकशाहीमध्ये कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याचा, भले तो शेतकऱ्याचा मुलगा असेल, गरीब असेल, त्याचा आवाज कोणी दाबला नाही पाहिजे आणि महाराष्ट्र हे सहन करणार नाही। जळगाव जामोदची जनता, मुस्लिम असतील, त्या ठिकाणचे हिंदू असतील, मराठा असतील, कुणबी माळी असतील, सर्वजण हे सहन करणार नाहीत आणि ज्यांनी कोणी हल्ला केलाय त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जी, नुकताच संभाजीराजे छत्रपती जी बोला। प्रशांत हा लवकर बरा होईल। प्रशांत डिक्कर हा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, शेतकऱ्यांचा आवाज आहे। तो